दौंड केडगाव येथे श्री हनुमान तरुण मित्र मंडळ केडगाव स्टेशन व बोरी पारधी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश उत्सव निमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन आमदार राहुल कोल यांच्या हस्ते झाले। त्यांनी गणेश मंडळाने डीजेला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले। यावेळी आनंददादा थोरात, विकासजी शेलार, सरपंच बाळासाहेब सोनवर, माजी सरपंच जयदीप सोनवर, उतरचे संपर्क शेठ मगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। शिबिरासाठी पिरामिड हॉस्पिटल दौंड यांनी वैद्यकीय सेवा पुरवल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नितीन भाऊ जगताप यांनी केले। आज न्यूज 27 मराठी प्रतिनिधी विकास साळुंखे दौंड। शासकीय व्यवस्था सुद्धा उत्तम होती आणि महात्मा फुले रुग्णालयाची काही मर्यादा पॅकेज 30% वाढ झाल्यामुळे रुग्णालयांना सुद्धा रुग्णाला उपचार करण्यासाठी जे काही आर्थिक पाठबळ चांगलं मिळणं आवश्यक आहे ते शासनाच्या माध्यमातून मिळेल आणि अजून दिवसेंदिवस वेगवेगळ्या योजना या रुग्णांसाठी राबवण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतोय। महात्मा फुले योजनेची मर्यादा 1.5 लाखावरून 5 लाख झाली आणि केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम याच्या बाबतीमध्ये होतंय आणि शेवटी आपलं आयुष्य हे सर्वोच्च आहे, आपले जीवन हे सर्वोच्च आहे आणि त्यासाठी जर काही आवश्यक काही आरोग्याची सुविधा आवश्यक असेल तर शासनाने ती दिली पाहिजे या विचारानं हे सगळे सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करतोय। रुग्णालयांच्या दरासंदर्भात आपण दालांची माझी चर्चा चालू होती गाडीमध्ये, त्यांना सांगितलं की सभागृहामध्ये सुद्धा मी सातत्याने विषय लावून धरलेला आहे की पुण्यासारख्या रुग्णालयात गेल्यानंतर 2-4 लाख रुपये खर्च 2 दिवसामध्ये होतो